पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर आणि वासुंदे येथील परीक्षा केंद्रावरती केंद्र प्रमुखांनी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याचं दिसून आलंय। दरम्यान कॉपीमुक्त परीक्षेसाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांची तपासणी देखील करण्यात आली आहे। तर पारनेर श्रीगोंदा तालुक्याचे प्रांत अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी परीक्षा केंद्रावरती भेट देऊन पाहणी केली आहे। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमामधून राज्यभरामध्ये आजपासून 10वीची परीक्षा सुरू झाली आहे। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर आणि वासुंदे येथील केंद्रावरती परीक्षेसाठी केंद्र प्रमुखांनी आज सर्व सुविधा उपलब्ध करून पेपर सुरळीत पार पडण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेत। परीक्षा केंद्रावरती पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांची कॉपीमुक्त परीक्षेसाठी तपासणी करण्यात आली। तसेच बाहेरून देखील कुठलाही त्रास होणार नाही याची दखल घेऊन पारनेर पोलीस स्टेशनच्या माध्यमामधून या ठिकाणी पारनेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी पारनेर श्रीगोंदा तालुक्याचे प्रांत अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी परीक्षा केंद्रावरती भेट दिली आणि केंद्राची पाहणी केली आहे। तसेच केंद्र प्रमुखांना काही सूचना देखील केल्या आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या परीक्षेसाठी 16,11,610 विद्यार्थी बसले आहेत। तर यामध्ये 8,64,120 मुलं, 7,47,471 मुली तर 19 ट्रान्सजेंडर परीक्षा देणार आहेत। दरम्यान होणाऱ्या 10वीच्या परीक्षेमधील गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। राज्यामधील 701 केंद्रांमधील संपूर्ण स्टाफ बदलण्यात आलाय। तर राज्यामधील परीक्षा केंद्रावरती जिल्हा प्रशासनाच्या मार्फत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे निगराणी ठेवली जाणार आहे। माझे नाव श्रीमती नरवडे अनिता पुंजाहरी। केंद्र क्रमांक आहे आमचा 2230। शाळेचं नाव न्यू इंग्लिश स्कूल वासुंदे आणि त्या अंतर्गत शाळा आहेत आमची शाळा न्यू इंग्लिश स्कूल वासुंदे, नंतर नवजीवन माध्यमिक विद्यालय मांडवे, तिसरी शाळा आहे प्रगत विद्यालय बनकुटे, चौथी मलविन विद्यालय पळशी, पाचवी नूतन माध्यमिक विद्यालय खडकवाडी, 6वी शाळा आहे शासकीय आश्रमशाळा पळशी आणि 7वी शाळा आहे मेहरबाबा माध्यमिक विद्यालय वडगाव सावटा। तर एकूण विद्यार्थी संख्या आमच्या शाळेमध्ये किंवा केंद्रामध्ये जे आहे ते आहे टोटल 265। ब्लॉक आहेत 11। दिव्यांगांसाठी एक सेपरेट ब्लॉक केलेला आहे, म्हणजे ब्लॉकची संख्या एकूण आहे 12। यामध्ये सुविधा म्हटलं तर आम्ही कॅमेरे वगैरे बसवलेले 5 CCTV कॅमेरे सगळीकडे, म्हणजे 5 बाजूला 5 बसवलेले, पाठीमागे 2, पुढे 2 आणि टॉयलेटच्या या परिसरामध्ये 1। नंतर मग पोलीस फोर्स वगैरे या ठिकाणी जादा मागवला होता त्या पद्धतीने ते पण उपस्थित आहे। बैठे स्क्वॉड पण या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। व्यवस्थितरित्या सर्व लेडीज स्टाफने मुलींची या ठिकाणी तपासणी किंवा चेकिंग केलेली आहे। त्याचबरोबर जेंट्स टीचर जे आहेत त्यांनी मुलांची व्यवस्थितरित्या तपासणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे चांगल्या वातावरणामध्ये परीक्षा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि आता उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका वाटप या ठिकाणी झालेलं आहे। आलेल्या प्रश्नपत्रिका सील करून या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार 12वी आणि 10वीचे परीक्षा ज्या सुरू आहेत त्या परीक्षा कॉपीमुक्त अभियान आणि त्या अनुषंगाने एकदम चांगल्या पद्धतीने परीक्षा होण्यासाठी फ्लाइंग स्क्वॉड म्हणून आमची नियुक्ती केली। त्याच्यामध्ये एक महिला पथक, महिला कर्मचारी पण आहे। आम्ही इथे आता टाकळी ढोकेश्वरला भेट दिली, इथून पुढे भाळवणी वगैरे या सगळ्या केंद्रांना आपण भेट देणार आहोत। तर सध्या तरी
चांगल्या पद्धतीने सुरळीतरित्या परीक्षा पार बोला सर. मी केंद्र संचालक सदानंद सोनावळे, महात्मा फुले विद्यालय भाळवणी, मूळ माझी शाळा भाळवणी या टाकेड उपकेश्वरच्या केंद्र क्रमांक 22-27 वर केंद्र संचालक म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे. आज सकाळी 10 वाजता मराठीचं पेपर सुरू करण्यासाठी विद्यालयातील 19 ब्लॉकमध्ये 471 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला प्रविष्ट असून 19 ब्लॉकमध्ये 19 परीक्षकांचं बरोबर 11 वाजता पेपर सुरू झाला. पेपर अतिशय शांत आणि चांगल्या पद्धतीने सुरू असून कुठल्याही प्रकारचा गैरमार्गाचा वापर किंवा इतर कोणत्याही प्रकारचा बाह्य उपद्रव इथं अजिबात झाला नाही आणि परीक्षा अतिशय सुरळीत सुरू आहे. या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध आहे, त्यामुळे बाहेरून कुठल्याही प्रकारचा उपद्रव वगैरे होत नाही. शासनाच्या आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार सर्व ब्लॉकमध्ये वेबकास्टिंगचं चित्रीकरण चालू आहे. वॉर रूमशी त्याचं थेट चित्रीकरण पोहोच होत आहे, त्यामुळं इथं कुठल्याही प्रकारची काही अडचण नाही. आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने कसल्याही प्रकारची भीती मनात न ठेवता प्रामाणिकपणे आपण या ठिकाणी बऱ्याच वेळा उपस्थित होते. त्याच्यामुळे जागेवर येऊन बसा पटकन पुढच्या. आणि त्यावर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी झालेली आहे याची खात्री. सर्व महिला पर्यवेक्षकांना विनंती, आपण कसल्याही प्रकारचं गैरमार्गाचा अवलंब करण्यासाठी लागणारं साहित्य विद्यार्थ्यांबरोबर जाणार नाही. तुम्ही जबाबदार असणार आहे जर साहित्य गेलं तर. आणि तपास तुम्ही एकच लाईन चेक करा. पवार सर इकडे तुम्ही लाईन चेक करा. अधूनमधून लवकर ताण लागण्याची शक्यता असेल तर पुढच्या पेपरला येताना आपली एक छोटीशी पाणी चेक झाले का पाठीमागे. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणार नसता. हो हो, भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.